बिनविरोध निवडीवरून राऊतांनी आता हल्लाबोल केला। एवढे उमेदवार कुठल्या कर्तृत्वावर निवडून येतात? पैशांचा वापर, दबाव टाकून माघार घ्यायला लावली, असाही आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। मनपा निवडणुकीत राज्यभरात महायुतीचे 70हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। याच बिनविरोध निवडीवरून राऊतांनी आता जोरदार हल्लाबोल केला। पूर्ण यंत्रणा विकत घेतलेली आहे। मी काय म्हणतोय, संपूर्ण यंत्रणा निवडणुकीची विकत गेली आहे। त्यांच्या माध्यमातून निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा उमेदवारांना फोन करून सांगितलं माघार घ्या। सर, पण ज्या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पार्टीचे उमेदवार होते, कुठेतरी त्यांच्यावरती दबाव असल्याचा काही तुमच्याकडे दबाव आहे आणि पैशाचा वापर आहे। मी म्हटलं ना, समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा। 5-5 कोटी 10-10 कोटी रुपये दिले या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी। कल्याणमधले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख मनोज घरत यांना दिलेला आकडा जो आहे हा डोळ्याची बुबळं बाहेर पाडणार आहे। बिनविरोध व्हावा आणि त्याने माघार घ्यावी म्हणून काल माहिती घेतली मी। जळगावला उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून त्यांच्या घराघरामध्ये 5-5 कोटीच्या बॅगा घरपोच गेल्या। उमेदवारांचे डोळे फाटले आणि त्याने जर माघार घेतली। निवडणूक अधिकारी म्हणतात त्यांचे फोन कॉल जे रेकॉर्ड्स आहेत ते चेक करा। मी कालही म्हणालो, या सगळ्यांचे फोन रेकॉर्ड चेक करा। त्यांना कोणाचे फोन गेल्या 24 तासात आले, कोणत्या पालकमंत्र्याचे, कोणत्या मंत्र्याचे, कोणत्या कार्यालयातून, हे त्याची चौकशी झाली तर या बिनविरोध माघारीचं रहस्य तुम्हाला कळेल।